मला सांग, पहिला जवळचा ग्रह कुठला आहे? मर्क्युरी आणि त्याला वजन कमी करायचं असेल तर मूनवर यावं लागेल. सुरुवात करूया सूर्यापासूनच. तर सूर्य काय आहे? एक तारा आहे. तारा म्हणला की सूर्य. विज्ञानाच्या अंदाजानुसार विश्वाची निर्मिती एका विशाल स्फोटातून म्हणजेच बिग बँग मधून झाली असावी. नमस्कार, मी प्राप्ती कणेरकर. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आणि आज मी छोट्या बरोबर आहे. हा माझा मुलगा वेदांत. आणि आज आपण कुठे जाणार आहोत रे? नेहरू प्लॅनेटेरियमला. तर तिथे स्काय थिएटर आहे. मुलांसाठी एकदम उत्तम, म्हणजे म्हणाल तर नॉलेजेबल प्लेस आहे. तिकडे तुम्हाला स्काय थिएटरमध्ये तुम्हाला एक ताऱ्यांबद्दल माहिती मिळणार आहे, आकाशगंगेबद्दल माहिती. तर आमचा 1:30चा शो आहे तिकडे मराठीमध्ये. तुम्हाला नेहरू प्लॅनेटेरियम शो करतो. वीकेंड आला की प्रत्येकाला कुठेतरी फिरायला जायचं असतं. असंच मी आज त्यांना मुलांना घेऊन गेली नेहरू तारांगण म्हणजे नेहरू प्लॅनेटेरियम. नेहरू तारांगण आणि नेहरू सायन्स सेंटर हे दोन्ही वेगवेगळं आहे. जर तुम्हाला नेहरू तारांगण इथे यायचं असेल तर महालक्ष्मी नाही तर लोअर परेलला उतरून तुम्ही टॅक्सी पकडा. आमचं टॅक्सीचं भाडं साधारण 65 रुपये झालं. जसं आपण एखादा मूवी बघायला बाहेर जातो आणि तिथे जाऊन तिकीट काढतो आणि चित्रपट पाहतो, तसंच काही इथे आपण इथे येऊन तुम्हाला स्काय थिएटर आहे आणि इथे चित्रपटाचं नाव आहे कहाणी ब्रह्मांडाची. इथे वेगवेगळे लँग्वेजमध्ये तुम्हाला शो मिळतात, मराठी, हिंदी, इंग्लिश, आणि त्यांचे टायमिंगसुद्धा वेगळे आहेत. जर तुम्हाला हिंदीमध्ये शो बघायचा असेल तर 12 आणि 4:30 वाजता, आणि मराठीमध्ये 1:30 वाजताचा टायमिंग आहे, आणि इंग्लिशसाठी 3 वाजताचा टायमिंग आहे. आणि या तिकीटची प्राईस आहे 150 रुपीज पर पर्सन, आणि 5 वर्षाखालील मुलांची तिकीट नाही आहे. आणि इथे याल तर तुम्हाला हे स्काय ऑब्झर्वेशनसुद्धा दिसेल. तुम्ही संडेसाठी या तर तुम्ही स्काय ऑब्झर्व पण करू शकतात. आणि संध्याकाळची वेळ आहे 7 ते 8 वाजता, आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण मॉन्सूनला हे अवेलेबल नाही आहे, इथे मेन्शन केलेलं आहे तसं. तर तुम्ही ते सगळं नियोजन करून या, म्हणजे तुम्हाला बरं पडेल. ही जी समोर गोलाकार बिल्डिंग दिसते ही आहे नेहरू आर्ट गॅलरी. फार सुंदर म्युझियम आहे. विजिट निशुल्क आहे. तर तुम्ही थिएटरला आलात तर नक्की विजिट करा. आपण आता जाऊया आत. आणि हे आहेत गॅलिलिओ गॅलिली. हे इटलीचे भौगोलिक शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ. यांनी अद्भुत अशा दुर्बिणीचा शोध लावला ज्याने अनेक ग्रह आणि तारे यांचं निरीक्षण करता आलं. तुम्हाला बघूनच समजलेलं असेल की हे वर्ल्ड टायमर आहे. इथे वर्ल्ड टाईम दिलेला आहे. प्रत्येक देशामध्ये किती वाजले हे त्यांनी दाखवलेलं आहे. तुम्ही इथे तुमचं वजन चेक करू शकता. इथे कुठल्या ग्रहावरती तुमचं वजन किती होईल हे इथे सांगितलं जातं. तुमचं ॲक्च्युअल वजन तुम्ही 28 टाईम मल्टिप्लाय करा. जो नंबर येईल तो नंबर म्हणजे तुमचं वजन तेवढं सूर्यावरती असेल, कारण सूर्यावरती सर्वात जास्त ग्रॅव्हिटी आहे. वजन मूनवर किती आहे? माझं वजन आहे मूनवर 9 किलो. तुम्हाला इकडे यावं लागेल वजन कमी करायचं असेल तर मूनवर कमी आहे. तर मी बघते मंगळवर. तर मंगळवर माझं वजन 23 किलो आहे. अजून जर वाढवायचं असेल तर मंगळवर या.
आणि ज्युपिटरवर जायचं असेल तर तुमचं वजन तर 150 एकदम वाढतं. आणि सूर्यावर माझं आता मी वजन बघते. ओ माय गॉड, 1600. एवढं माझं वजन. मला वजन कमी करायचं असेल तर मूनवर यावं लागेल आणि सगळ्यात जास्त वाढवायचं असेल तर सूर्यावर जावं लागेल, बरोबर ना? 1600 माझं 1700 या दोन्ही प्रकारे सांगितलंय. ह्या साईडला तुम्ही बघाल तर मराठीमध्ये लिहिलंय आणि ह्या साईडला बघाल तर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलंय. तर मर्क्युरीला आपण बुध बोलतो, तर पहिलं येणार आहे बुध, त्यानंतर शुक्र, नंतर पृथ्वी, नंतर मंगळ, नंतर लघु ग्रह, नंतर गुरु, नंतर शनी. तर इथे पूर्ण तसं लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स. म्हणजे तुम्हाला कळालं असेल की पहिलं मर्क्युरी आहे. तर ते लहान मुलांसाठी एकदम उत्तम आहे. ए वेदू, मला सांग पहिला जवळचा ग्रह कुठला आहे? मर्क्युरी आणि हो, मर्क्युरी आणि व्हीनस. या सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे, ते पूर्ण ऐका. तर आता आपण माहितीला सुरुवात करूया. हे जे चित्र दिसते ते आपल्या सूर्यमालेचं आहे आणि आपण सुरुवात करूया सूर्यापासूनच. तर सूर्य काय आहे? एक तारा आहे. तारा म्हटला की स्वयं प्रकाशित आहे म्हणून तो तारा आहे. तर एवढं पण लक्षात घ्या की जर सूर्य तारा आहे तर रात्री दिसणारे सगळे तारे सूर्य आहेत. आणि आपल्या माहितीसाठी आपल्या आकाशगंगा दीर्घिकेमध्ये किंवा मिल्की वे गॅलेक्सीमध्ये 400 अब्ज तारे आहेत. 400 बिलियन स्टार्स. त्यामधून आपला जो तारा आहे सूर्य, तो मध्यमपेक्षाही कमी आकाराचा तारा आहे आणि त्याच्या पृष्ठभागावरती तापमान आहे सुमारे 5500 डिग्री सेंटीग्रेड. तर त्याच्या केंद्राचं तापमान आहे सुमारे 1.5 कोटी डिग्री सेंटीग्रेड, जिथे हायड्रोजन नावाचा वायू हिलियममध्ये परिवर्तित होतोय आणि त्यानंतरच तो आपली ऊर्जा निर्माण करतो. आता आधी लोकांना असं वाटलेलं की सूर्य स्थिर आहे, तो स्वतःभोवती फिरत नाही. पण दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर लोकांना कळालं की सूर्य स्वतःभोवती फिरतो आणि सूर्याचं परिवलन किंवा रोटेशन पिरियड आहे पृथ्वीचा सुमारे 1 महिना एवढं मोठं. आता आपण ग्रहांकडे बघूया. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कुठला? मर्क्युरी, म्हणजे आपण मराठीत त्याला बुध म्हणतो. आता बुध किंवा मर्क्युरीला स्वतःभोवती फिरायला पृथ्वीचे 2 महिने लागतात आणि सूर्याचे फेरे तो पृथ्वीचे सुमारे 3 महिन्यात पूर्ण करतो. पण या ग्रहावरती गंमत आहे. समजा तर मुलांना लक्षात ठेवा, पृथ्वीवरती पाणी आलं आहे आईस्क्रीममुळे, पण त्या खगोलीय आईस्क्रीम होत्या, म्हणजे कॉस्मिक आईस्क्रीम्स, ज्यामध्ये क्रीम नव्हतं, फक्त होता आईस. आणि या आईसच्या गोळ्यांना आपण म्हणतो धूमकेतू किंवा कॉमेट्स. तर जेव्हा सूर्यमालेची निर्मिती होत होती सुमारे 3 ते 4 अब्ज वर्षांपूर्वी बरेचसे असे धूमकेतू सगळ्याच ग्रहांवरती पडलेले. पण त्यापैकी पृथ्वीचं अंतर सूर्यापासून बरोबर असल्यामुळे जो बर्फ इथे पडला तो आज पण पाण्याच्या स्वरूपात राहू शकला, टिकू शकला. आता आपल्या पृथ्वीला एक नैसर्गिक उपग्रह आहे ज्याला आपण म्हणतो चंद्र, दॅट्स द मून. आणि आजपर्यंत 12 माणसं चंद्रावरती उतरली आहेत. मला माहिती आहे अजून कितीतरी अशी लोक आहेत ज्यांना वाटतं की चंद्रावरती कोणी गेलंच नाही आहे. त्यामधून एक आहे ते काहीतरी सिरीजच्या चालते ना, ते कॉन्स्पिरसी थिअरी. त्यांना अजून वाटतं की चंद्रावरती कोणी गेलंच नाही, पण तसं नाही आहे. चंद्रावरती गेलेत माणसं आणि भारताने 3 यान पाठवली आहेत. 3रं यान सगळ्यांना माहिती आहे, पण पहिली जी 2 यानं होती त्यांच्याबद्दल सहसा कोणी काहीही सांगत नाही. पण मी इथे सांगू इच्छितो कारण ती पण तेवढीच महत्त्वाची विशेष होती.
चंद्रयान 1 तो बनवला गेलेला 2 वर्षांसाठी. त्यांनी 9 महिने काम केले. पण हे अख्ख्या जगातलं एकमात्र असं सॅटेलाईट होतं ज्याने त्याच्या अर्ध्या आयुष्यात आपल्याला 95 किंवा 95% डेटा परत आणून दिला आहे. तर चंद्रयान 1 ही एक यशस्वी मोहीम होती. चंद्रयान 2च्या फक्त आणि फक्त जे भाग खाली उतरणार होतं त्यामध्ये बिघाड आलेला. जे यान त्याची परिक्रमा करत आहे त्यामध्ये बिघाड आला नाही आहे. ते आजही कार्यरत आहे. द मिशन इज स्टिल ॲक्टिव्ह. आणि आपल्या माहितीसाठी त्यांनी जगातला पहिला असा चंद्रावरचा सोडियम मॅप बनवला आहे. मला सांगायचं एवढं आहे की चंद्रयान 2 हे 100% कधीच निष्फळ किंवा फेल झालं नव्हतं, ज्याप्रमाणे मीडियाने दर्शवलं. तर लक्षात ठेवा, आपल्या सॅटेलाईटची माहिती हवी असेल तर इस्रोच्या वेबसाईटवरती जा, ना की कुठल्या तरी चॅनलच्या. ओके, लक्षात ठेवा. आणि म्हणूनच आम्ही चंद्रयान 2ची ऑर्बिटरची प्रतिकृती चंद्राच्या प्रतिकृतीच्या बाजूला लावली आहे, ती आपण नंतर जाऊन पाहू शकता. आणि चंद्रयान 3बद्दल मला सांगायची गरज नाही आहे. इट हॅज बीन अ ग्रँड सक्सेस. आता पृथ्वीनंतर कुठला ग्रह आहे? ते वाचल्यानंतर मला समजलं की सूर्यापेक्षा सुद्धा मोठा तारा आहे. त्याचं नाव आहे एंटेरियस स्टार, म्हणजेच मराठीमध्ये ज्येष्ठ तारा. हा तारा एवढा मोठा आहे की त्यामध्ये 51,20,00,000 सूर्य मावू शकतात. आता वेळ झाली आहे ते स्काय थिएटरमध्ये जायची. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की एखादा चित्रपट एखाद्या पडद्यावर बघतो तसं इथे आपण या गोलाकार थिएटरमध्ये चंद्र, पृथ्वी, सूर्य, वेगवेगळे ग्रह कसे तयार झाले, त्याबद्दल काय काय घडामोडी झाल्या, हे विश्व कसं निर्माण झालं, पृथ्वी कशी निर्माण झाली, हे सगळं या पिक्चरमध्ये मोठ्या गोलाकार थिएटरवर प्रोजेक्टरच्या साहाय्याने दाखवलं जातं. आजच्या विज्ञानाच्या अंदाजानुसार विश्वाची निर्मिती एका विशाल स्फोटातून म्हणजेच बिग बँग मधून झाली असावी, अंदाजे 14 अब्ज वर्षांपूर्वी. या सिद्धांतानुसार विश्वातले सगळे द्रव्यकण छोट्या गोटीच्या आकाराएवढ्या एका वस्तूमध्ये केंद्रित झाले असावे. आपला ग्रह आणि इतरही ग्रह हे वस्तुतः आपल्या सूर्याभोवती फिरत असतात. आज आपल्याला हे कळले की सूर्य सुद्धा एक ताराच आहे. आपल्या आकाश जेव्हा हा मी पूर्ण पिक्चर बघितला तेव्हा मला तो खूप आवडला आणि खूप छान त्यांनी माहिती सांगितली आहे या पिक्चरद्वारे. आपल्या विश्वाची निर्मिती कशी झाली, हा विश्व कसं निर्माण झालं. तर हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आपल्या मुलांसोबत नक्की व्हिजिट द्या.